अर्थसंकल्प मांडला जात असताना विधानसभेमध्ये गोंधळ केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निलंबित केल्याबद्दल आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माळीवाडा बसस्थानक चौकात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। निलंबित केलेल्या आमदारांमध्ये संग्राम जगताप, राहुल जगताप आणि वैभव पिचड यांचा समावेश आहे। राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विदाते, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, नगरसेवक विजय गव्हाळे, फैयाज शेख, संपत बारसकर, विपुल शेटिया, अभिजित खोसे, बाबासाहेब गाडळकर, वैभव ढाकणे, सुरेश बनसोडे, साधना बोर्डे, अंकुश मोहिते, अजय चितळे, दीपक सूळ, संजय झिंजे, उबेद शेख, निखिल वारे, अजय चितळे, कलीम शेख, सुरेश मेहतानी, मतीन सय्यद, ॲडव्होकेट शारदा लगड, आरिफ शेख आदींसह कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। जोपर्यंत निलंबन मागे घेणार नाही तोपर्यंत असे आंदोलन चालूच राहतील, असा इशारा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी याप्रसंगी दिला। 3 दिवसाच्या सुट्टीनंतर आज अधिवेशन चालू झालं आणि अधिवेशनाच्या सुरुवातीलाच या सरकारने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं आज निलंबन केलेलं आहे। खरं तर या बजेटच्या अधिवेशनाच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी, त्याच पद्धतीने विरोधी आमदारांनी या बजेटला विरोध केला होता। त्याच पद्धतीने सरकार या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांची मागणी मान्य होण्यासाठी त्यांनी अधिवेशनामध्ये जो गदारोळ केला होता, त्यांच्या भावना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या भावना अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं जे मागणी केली होती आणि त्याला या विरोधाचं त्यांनी भास दाखवला आणि या 19 आमदारांचं निलंबन या सरकारनं केलेलं आहे। त्या निमित्तानं आज नगर शहरामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व आमच्या संघटना असतील, सर्वांनी या निलंबनाचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी नगर शहरामध्ये दहन केलेलं आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात याचा तीव्र असा निषेध नगर शहरामध्ये केला जाणार आहे। जेव्हापर्यंत निलंबन रद्द होणार नाही तेव्हापर्यंत अशाच पद्धतीचे आंदोलन, आक्रमक पद्धतीचे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये या पुढच्या काळामध्ये निश्चित प्रकारे केल्याशिवाय राहणार नाही। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।